नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण अनमॅप मतदारांचे EF फॉर्म कशाप्रकारे भरून घ्यायचे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या विषयाचे नवनवीन व्हिडिओ बघता येतील. आणि जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा, अभिप्राय द्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, जर आपण आपल्याकडे पहिले सुरुवातीला मॅपिंग झालेली आहे, परंतु काही कारणास्तव आपले काही जे मतदार आहेत ते अनमॅप राहिलेले आहेत. त्यांची मॅपिंग आपल्याला झालेली नाही, कारण 2002च्या यादीमध्ये ते किंवा त्यांचे पाल्य म्हणजे पाल्य म्हणण्यापेक्षा त्यांच्या पालक पालक म्हणूया, ते पालक 2002च्या यादीमध्ये मिळालेले नाही किंवा त्यांची म्हणजे एखाद्या मतदाराचे आई-वडिलांची किंवा आजी-आजोबांची माहिती ही 2002च्या यादीमध्ये मिळाली नसल्यामुळे ते तसेच अनमॅप राहिले किंवा असे म्हणू शकतो की त्यांचे मतदारांच्या यादीमध्ये नाव आहे, परंतु त्यांची आपल्याला कुठेही माहिती मिळालेली नाही. म्हणजेच ते आपण जर भेट दिली असता ते आपल्याला अब्सेंट आढळले किंवा स्थलांतरित आढळले किंवा त्यांचा काही जणांचा पत्ताच लागला नाही. असे जे मतदार होते त्यांना आपण अनमॅप ठेवलेले आहेत. मग आता हे जे अनमॅप राहिलेले आहे, ह्या अनमॅप मतदारांचे मॅपिंग कशाप्रकारे करायचे, तर याचा आता आपण संपूर्ण जानकारी या व्हिडिओमध्ये घेत आहोत. तर मित्रांनो बघा, पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की जे अनमॅप राहिलेले आहेत हे 2 प्रकारचे 2 कॅटेगरीमध्ये आहेत. आता पहिली कॅटेगरी अशी आहे की जेव्हा आपण जे मतदारांच्या घरी जेव्हा जातो, तेव्हा ॲक्चुअल ती व्यक्ती आपल्याला मिळते. ॲक्चुअल ती व्यक्ती आपल्याला त्या घरीमध्ये मिळते. त्या घरामध्ये ती राहते. ती स्थायिक आहे आणि परंतु त्याची मॅपिंग झालेली नाही. असे मतदार. आणि दुसऱ्या प्रकारचे मतदार असे आहेत, की ज्यांची कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. ते स्थलांतरित आहेत. ते प्रत्यक्षात आपल्याला भेटत नाही किंवा डेट झाली असतील किंवा आपण म्हणू स्थलांतरित झाले असतील किंवा दुबार असतील, तर अशा व्यक्तींची आपण मॅपिंग केलेली नाही आणि त्यांना 7 नंबरचा फॉर्म भरून वगळलेसुद्धा नाही. अशा 2 प्रकारचे आपल्याला मतदार मिळतील. तर प्रथमतः आपल्याला काय करायचं आहे, की या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR या टॅबवरती आपल्याला प्रथम क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं लँग्वेज सिलेक्ट करू. त्यानंतर आपण काय करायचं, इथे बघा नेहमीच्याप्रमाणे आपल्याला फिल इन्युमरेशन फॉर्म याच्यावरती टॅबवरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पेज जो आहे तो तुम्हाला दिसेल आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, स्कॅन करायचा आहे. जो तुमचा मतदार असेल त्याला तुम्ही इथे स्कॅन करून घ्यायचा आहे. आता बघा, आता आपण पहिल्या कॅटेगरीमधला म्हणजे अनमॅप आपण केलेले नाही, ते राहिलेले आहेत. परंतु ते आपल्या मतदार यादीमध्ये त्यांचं नावही आहे आणि ते आपण भेट दिल्यानंतर घरीच सापडले. अशा व्यक्तींचं आपल्याला जे अनमॅप आहेत त्यांचं अगोदर मॅपिंग करून घ्यायचं आहे. मग मॅपिंग करत असताना आता माझ्याकडे हा एक मतदार आहे, लोमेश वडसकर नावाचा. आता मी काय करेन, प्रथमतः त्याला फिल फॉर्म या बटनावरती क्लिक करेन. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं बघता की त्याची संपूर्ण इथं माहिती दिसेल आणि परंतु तो अनमॅप आहे, मॅपिंग नाही. त्याची मॅपिंग नसल्यामुळे तो आपल्याला अशा प्रकारे दिसेल. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याला मॅपिंग आपल्याला त्याची मॅपिंग करायची असल्यामुळे आपण त्याच्या ग्रँड पॅरेंट्सचं नाव इथे टाकून सर्च करू शकतो. जसं मला वाटलं रिझल्ट येत नाही, म्हणजे तो काही घेत नाही, गणेश नाही आहे असं सांगतो. तुकाराम तुकाराम टाकून बघूया. तुकाराम घेतो काय? नाही, ते पण सर्च होत नाही. आणि आता जर असं होत नसेल, बघा गणेश आहे, आपण हे ग्रँड पॅरेंटचं नाव घेतलं आणि रिलेशन ग्रँडमदर की ग्रँडफादर. इथं आपल्याला महत्त्वाचं म्हणजे इथं नाव टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं माझं रिलेशन टाईप टाकायचं राहून गेलं होतं. ह्या ग्रँडफादर तो आहे आणि इथं मग आपल्याला काय करायचं, सर्च करायचं आहे. बघा, म्हणजे नाव टाकल्यानंतर आपल्याला हे खालच्या बटनावरती काय करायचं, सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला असे काही रिझल्ट्स त्यांना उपलब्ध होतील. हे असे रिझल्ट्स तुम्हाला काही मिळतील. मग तुम्हाला वाटते, जर तुम्हाला जसं जुळत असेल की ही व्यक्ती कुठली आहे. आता इथं यवतमाळ, रत्नागिरी, औरंगाबाद ह्या शाळेचे रिझल्ट दाखवते. वास्तविक विदर्भातल्या व्यक्तीचं जर तिकडे रिझल्ट जर दाखवत असेल तर एवढं दूर राहू शकतो का, हा विचार करायचा असेल. जर अशा प्रकारे पहिल्या प्रकारे तुम्ही त्यांना सर्च करून त्यांचं मॅपिंग करू शकता किंवा जर तुम्हाला ॲक्च्युअल ते मॅपिंग करायचं राहून गेलं आणि अनमॅप राहिलं आहे, तर तुम्ही इथं दुसऱ्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. इथं दुसरी एक टॅब तुम्हाला दिसत आहे, सर्च नावाची. ह्या सर्च नावाच्या बटनावरती क्लिक करा.
इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल आणि इथं तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. सर्च इलेक्टर इन प्रिव्हियस SIRमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे. मग इलेक्टर इन 2002च्या यादीत आहे असेल तर त्या पद्धतीनं करायचं आहे सर्च बघा. आणि नसेल तर मग दुसरी तो नाहीच आहे म्हणून त्याचा राहून गेलेला आहे, हे होणार नाही. आता इलेक्टर इंच प्रोजनी ऑफ 2002 इलेक्टर, इथं तुम्ही त्याच्या प्रोजनीचं नाव जर तुम्हाला माहीत असेल, कुठं सापडली असेल तर इथं सर्च बाय SC पार्ट अशा पद्धतीनं आणि सर्च बाय लोकेशन फॅमिली या 2 प्रकारे तुम्ही त्या व्यक्तीला इथं सर्च करू शकता. इथं त्याचा स्टेट टाका, डिस्ट्रिक्ट टाका, असेंब्ली माहीत असेल तर असेंब्ली टाका, सिलेक्ट पार्ट नंबर म्हणजे कोणता भाग क्रमांक आहे ते टाका, पॅरेंट्सचं नाव टाका आणि रिलेशन टाका. इथं इथं पॅरेंट्सचं नाव टाकल्यानंतर रिलेशन तुम्ही आलं तर इथं सर्च डिटेल्समध्ये जर केलं, बटनला क्लिक केलं तर तुम्हाला त्याचं जर माहिती उपलब्ध झाली तर ह्या पद्धतीने तुम्ही त्या मॅपिंग करू शकता. किंवा तिसरा पर्याय आहे जो की आता ज्यांचं आता 2025ला ज्या ज्या राज्यांमध्ये SIR झालेला आहे, इलेक्टर इज प्रोजनी ऑफ 2025-26 इलेक्टर हे म्हटलं आहे. हे 25-26 इलेक्टर म्हणजे असे इलेक्टर आहेत की ज्यांचे ज्या राज्यामध्ये आता सध्या मागील काही काळामध्ये मागील वर्षी म्हणजे SIRचे काम झालेले आहेत. अशा स्टेटमधून तुम्हाला इथे हा पर्याय घेऊन तुम्हाला निवडायचं आहे. आता कसा हे आपल्याकडे येणार नाही कारण की अजूनपर्यंत आपल्या राज्यातलं एक SIR कंप्लीट झालेलं नाही. आता बघा याच्यामध्ये जर भेटलं ठीक आहे, नाही जर भेटलं तर तुम्ही डायरेक्ट इथं नो लिंकेज विथ लास्ट SIR असं करून त्याला तुम्ही काय करू शकता, व्हेरीफाय अँड कंटिन्यू ह्या बटनावर क्लिक करायचं. बरोबर आहे. आपल्याला त्यांचा EF फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर आपल्याला जर इथं जर मिळालं तर ठीक आहे, त्याची मॅपिंग करून घ्यायची. नाही जर मिळालं तर काय करायचं, शेवटचा पर्याय जो आहे नो लिंकेज विथ लास्ट SIR करून घ्यायचा आणि व्हेरीफाय अँड क्लिक कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पेज ओपन होईल आणि इथं तुम्हाला काय करायची, त्याची संपूर्ण माहिती इथं भरायची आहे. त्याची जन्मतारीख, आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर भेटलं तर ते, इथं पुन्हा त्यांच्या वडिलांची माहिती इथं तुम्ही भरू शकता, आईचं नाव, स्पाऊस नेम आणि नंतर इथं खाली केल्यानंतर तुम्हाला अपलोड EF अँड फोटो. आता मित्रांनो एक लक्षात घ्यायचं इथं, जेव्हा तुम्ही जो EF फॉर्म अपलोड करता, अपलोड EF, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, हा जो दिलेला आहे ना अशा प्रकारचा वरची बाजू निरंक राहील आणि खालची बाजू भरलेली राहील, एवढंच राहणार आहे, आहे ना. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की हा जो दिलेला फॉर्म आहे असा फॉर्म म्हणजे खालची जी त्या डिटेल्स आहे, जनरल डिटेल्स आहे, हे जनरल डिटेल्स फक्त तुम्हाला भरून घ्यायची आहे आणि वरचं जो आहे ते तुम्हाला रिकामी राहील. दोन्ही लास्ट SIR प्रोजनीचं आणि लास्ट SIRमध्ये त्याचं भेटलेलं ते दोन्ही प्रकारची माहिती ही ब्लँक राहणार आहे आणि तो फोटो इथं तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे अपलोड केल्यानंतर तुम्ही त्याचा म्हणजे आता त्यांनी काढलेला फोटो इथं तुम्ही अपलोड करू शकता आणि सबमिट बटनावर क्लिक करून हा फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता. हे झालं प्रत्यक्षात उपलब्ध असणाऱ्या मतदाराची आपण EF फॉर्म भरून घेणे, त्याला मॅपिंगद्वारे करणे. आता ॲक्च्युअली ती मॅपिंग पण नसते कारण की तो अनमॅप, कारण की माहितीच नाही मिळाली मागच्या त्याची प्रोजनी पण नाही झालेली आहे आणि मॅपिंग पण कुणासोबत केलं नाही, ते मॅपिंग नाही, फक्त आपण त्याची EF फॉर्म भरून घेत आहोत, हाच याचा अर्थ आहे. नंतर दुसऱ्या प्रकारचं जे असते, आता हे व्यक्ती आहे, हीच व्यक्ती आता समजूया की स्थलांतरित झालेली आहे किंवा मरण पावलेली आहे किंवा इथं दुबार व्यक्ती आहे. हे दुसऱ्या प्रकारचं आपण त्याचा अनमॅप व्यक्तीचा आपण EF फॉर्म भरून घेत आहोत, त्याचा डिजिटायझेशन करून घेत आहोत. तर इथं काय करायचं, तुम्हाला इथं दुसरी टॅब ही ओपन झालेली आहे. इथं तुम्हाला दुसरी टॅब दिसत आहे, म्हणजे दुसरी बटन आहे त्या फिल फॉर्मच्या बाजूला, मार्क अनकलेक्टेबल, कारण की त्यांचा फॉर्म आपल्याला आपण भरूनच घेणार नाही. जर डेट असेल तर कसं भरून घेणार, स्थलांतरित असेल तर कसं पूर्ण भरून घेणार, किंवा दुबार असेल तर त्याचं एकच भरून घेणार, दुसरं कोरच ठेवणार. मग अशा वेळेस जो आहे त्याला काय करणार, मार्क अनकलेक्टेबलवरती क्लिक करायचं आहे. मग मार्क अनकलेक्टेबल याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं 5 टॅब ओपन होत आहेत. 5 ऑलरेडी एनरोल्ड, डेथ, परमनंटली शिफ्टेड, अनट्रेसेबल किंवा अब्सेंट आणि रिफ्यूज टू साइन EF. तर मित्रांनो मागील आपण 2 व्हिडिओमध्ये परमनंटली शिफ्टेड आणि डेथ हे 2 प्रकारचे जे मतदार आहेत त्यांचं फॉर्म कसं भरून EF फॉर्म कसं भरून घ्यायचं ते आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहोत. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते पण समजणं अतिशय महत्त्वाचे आहेत, जे मी आता शेवटी तुम्हाला सांगणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी सांगेन मी तुम्हाला काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या. आता बघा ऑलरेडी एनरोल्ड म्हणजे काय, हा दुबार व्यक्ती येऊ शकतो. मग त्याचं तुम्हाला इथं काय म्हटलं, ऑलरेडी एनरोलच्यामध्ये त्याचा दुसरा एंटर अदर EPIC नंबर टाकायचा, ज्याचा दुसरा जो आहे ज्याचा आपण मॅपिंग केलेला आहे, कोणत्या यानं केलेला आहे तो इथं टाकायचा आहे. इथं भरल्यानंतर जो ऑलरेडी एनरोल आहे त्याचं इथं आपण मॅपिंग टाकून द्यायचं त्या व्यक्तीचं. टाकल्यानंतर इथं तुम्हाला रिझन लिहायचं. तर रिझन काय लिहिणार तुम्ही, की सदर व्यक्ती हे याचं मतदान दुबार आहे, एवढं आपण लिहून मराठीत टाकू शकतो. आणि त्यानंतर अपलोड फ्रंट साईड
जो एफ फॉर्म आहे तो फ्रंट साईड फोटो आणि तुम्ही इथं तुम्हाला त्याला पुन्हा पुरावा एक जोडून घेऊ शकता. म्हणजे त्याचा जो दुबार नोंदणी असल्याचा त्याचा इपिक कार्ड असेल किंवा कोणताही आणि तुम्ही जे त्यांना त्याच्याकडून लिहिलेली पंचनामा केलेला की आता मतदाराचा पंच आहे दुबार व्यक्ती आहे, तर एक इथं अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही एक दुसरं एक त्याला तुमच्यासाठी सपोर्टिव्ह म्हणून तुम्ही एक पंचनामा त्याच्यामध्ये जोडून तो अपलोड करू शकता आणि शेवटी सबमिट या बटनावरती क्लिक करू शकता. हे झालं ऑलरेडी एनरॉल व्यक्तीची माहिती. आता इथं दुसरं बघा, जर ती व्यक्ती एनरॉल नाही, समजा अनट्रेसेबल अब्सेंट आहे. अनट्रेसेबल अब्सेंटमध्ये सुद्धा त्याचा लिहायचा की ही व्यक्ती आपल्याला मिळालेली नाही. सदर व्यक्तीच्या घरी मी 3दा भेटी दिल्या. मग तुम्हाला ते तारीख त्याचा पंचनामा तुम्हाला गोळा करायचा आहे. ते तुम्हाला प्रूफ म्हणून ठेवायचे आहे. की कारण की ते सुद्धा व्यक्ती तुमच्यावर ब्लेम करू शकते की हे BLO आमच्या घरी आलेच नाहीत. त्याकरिता तुम्हाला त्यांच्या जे तुमचे BLA आहे त्या BLA सोबतचा पंचनामा तयार करून त्यांच्या भेटी दिलेल्या तो तयार करून तुम्हाला जो सरळ पुरावा म्हणून इथं जोडू शकता. इथं त्याचं इन्युमरेशन फॉर्म अशा प्रकारे भरायचा आहे, चूज करायचा. आता बघा इन्युमरेशन फॉर्म भरत असताना वरची बाजू कोरी येईल, खालची माहिती ते तो भेटलाच नाही त्याची लिहिण्याचा प्रश्नच नाही. मग त्या ठिकाणी का लिहिणार तुम्ही? त्याला तिरपी रेषा मारून तिथं लिहायचं आहे तुम्हाला अब्सेंट. जसं आपण आपल्या एखादी माहिती निरंक देत असताना आपण कसं तिरपं रेषा मारतो आणि निरंक असं लिहितो, त्याच पद्धतीने खालच्या जे जनरल डिटेल्स आहे त्या जनरल डिटेल्सच्या याच्यामध्ये तिरपी रेष मारून तिथं तुम्हाला लिहायचं आहे की अब्सेंट किंवा अनट्रेसेबल असं तुम्ही लिहून तो फॉर्म इथं तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि त्याच्यासाठी जो दुसरा सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे, जो पंचनामा आहे, तो इथं पंचनामा तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून हा फॉर्म तुम्ही सबमिट करायचा आहे. मित्रांनो, एक गोष्ट पुन्हा मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी हे महत्त्वाचं बघा, रिफ्यूज टू साइन EF. जर एखाद्या व्यक्तीनं जर तुम्हाला साईन करण्यासाठी तुम्ही वारंवार जाता पण तो तुमच्या EF फॉर्मवरती साईनच देत नाही, तो म्हणतो की मला हा EF फॉर्म भरून घ्यायचाच नाही आहे, मला द्यायचंच नाही, मला सही द्यायची नाही, मला माहिती सांगायची नाही आणि ऑलरेडी तो व्यक्ती तिथं आहे. तर अशा वेळेस काय करायचं, त्याला समजून सांगायचं की तुझं EF फॉर्म जर भरून दिला नाही तर तुझं मतदारामध्ये नाव राहणार नाही, कारण की तो ऑलरेडी समोरच्या प्रोसेसमध्ये कटून जाणार आहे. पण त्याला जे परवा नसेल तर मग अशा वेळेस काय करायचं, तर मग त्याला लिहायचं इथं की सदर व्यक्तीने सही करण्यास अनुमती दिलेली नाही किंवा त्यांनी मज्जाव केला. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि तो इथं त्याचा EF फॉर्म भरून घेताना त्या EF फॉर्मलासुद्धा आपल्याला रिफ्यूज टू साइन EF असं लिहून त्याच्या ठिकाणीमध्ये साईन दिली नाही म्हणजे तो फॉर्म आपण भरलेला पण साईन जसाचा तसा साईन दिली नाही म्हणजे बिना साईनचा त्याचा फॉर्म इथं अपलोड करायचा आहे. आणि इथं खाली डॉक्युमेंट्स त्याला तुम्हाला इथं लिहायचं आहे पंचनामा, जे तुम्ही ज्यांच्यासोबत गेलेले आहेत, जे BLA असतील, इतर 2-4 व्यक्तींची साईन घेऊन तो पंचनामा तुम्ही इथं अपलोड करायचा आहे. आता एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, हे सगळी प्रोसिजर तुम्ही ऐकलेली आहे, परंतु एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की जर तुम्ही एखाद्या मतदाराला अनकलेक्टेबल जर केलं तर ती व्यक्ती पुन्हा तुमच्या याच्यामध्ये EF फॉर्ममध्ये जे माहिती आहे ट्रेस होते त्यामध्ये ते तुम्हाला दिसणार नाही, ट्रेस होणार नाही. कारण की अनकलेक्टेबल एकदा केलं की त्या माहितीमध्ये पुन्हा तुम्हाला काहीच बदल करता येत नाही, एडिट करता येत नाही किंवा कोणतीही माहितीमध्ये बदल तुम्ही जरी म्हटलं तरी करता येत नाही. तुम्हाला ती व्यक्तीचा जो फॉर्म आहे तोच तुम्हाला व्हेरीफाय जो आपण बघितला रिव्हेरीफाय या ज्या टॅब आहे त्या टॅबवरती तो फॉर्म तिथं उपलब्ध होत नाही. म्हणून मित्रांनो, मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की हे फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक भरा, कारण की चुका होऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि जर चुका झाल्या, तुम्ही एखाद्या असणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही अनकलेक्टेबल जर करून दिलं तर ती खूप मोठी चूक होऊ शकते. त्याला मग अनकलेक्टेबल त्या पुन्हा कलेक्टेबल करण्यासाठी त्याला रिवाईज करण्यासाठी तुमच्या टॅबच्यापेक्षा जे आरोची टॅब आहे त्या टॅबमधून तुम्हाला रिव्हर्स घ्यावं लागेल विनंती. तर हे खूप मोठी प्रोसेस आहे. तर त्याच्यामुळं फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक भरा आणि मतदारांची योग्य प्रकारे माहिती घ्या आणि तरच मग पुढे तुम्हाला जर त्याची पूर्णपणे जानकारी झाली, तुम्ही 100% जर शुअर असाल तरच तुम्ही हा फॉर्म अनकलेक्टेबल म्हणून तुम्ही सबमिट करू शकता. मित्रांनो, जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना सांगा आणि काही जर तुमच्या प्रॉब्लेम असेल तर कॉमेंट्स करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.